गवर आणण्यापासून ते घराण्याची वंशवेल वाढण्यासाठी, घरच्यांच्या कल्याणासाठी गौराई समोर औसा भरण्याची पारंपरिक प्रथा मी माझ्या आजोळी पाहिली. गवर सजवल्यावर सर्व सुवासिनी गौरी समोर पतीच्या नावाने औसा भरतात. औस्यासाठी लागणारे सूप, सुपळ्या, रोवळी आता बाजारात विकत मिळतात. औस्यात भरण्यासाठी वाण म्हणून परसातल्या भाज्यांची पाने आणि फळे वापरली जातात. पडवळ, भोपळा, करांदा, काकडी यांची एक एक फोड वेलीच्या पानावर ठेवून सुपात त्यांची मांडवणी करतात. औस्याचा सुपला कापसाचा दोरा, हळद, कुंकू लावून मानवतात. लग्नानंतर पहिलाच औसा असणारी जोडपे औसा पुजून घरच्या वडीलधाऱ्या माणसांना नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. फुगड्या, भजन, आरती करून रात्रभर जागरण करून गौरी पूजनाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. सर्वांना तांदळाची, नाचणीची भाकरी किंवा काकडीचे वडे आणि खीर नैवेद्यही दाखवला जातो आणि प्रसाद म्हणूनही दिला जातो. 5व्या दिवशी गौरीसोबत 5 दिवसांचे गणपतीही विसर्जनासाठी निघतात. खरंच कोकणातले हे दिवस अनुभवायला ना नशीब लागतं.